सच्चिदानंद रूपाय भगवान परमात्माचं स्वरूप आहे सत. भगवान परमात्माचं स्वरूप आहे चित आणि आनंद सत. आता भगवंताचं स्वरूप सत्य आहे. सत्य म्हणजे खरं आहे. आपलं खरं स्वरूप नाही, आपलं डुप्लिकेट आहे. म्हणून आपला स्वभावही बदलतो आणि आपलं स्वरूपही बदलतं. आता हे जे लहान लेकरं खेळत होते ना, राम असेल ते आरू असेल, यांचं स्वरूप आज किती सुंदर आहे. आज किती सुंदर, किती किती गोड वाटतात ते. त्यांना कोणालाही जवळ घ्यावं लागतं. पण हे स्वरूप कायम टिकणार आहे का आपलं? नाही. हे स्वरूप जर 80 वर्षानंतर पाहिलं, जे जगतील त्यांची गोष्ट करतोय, जे जातील त्यांना जाऊ द्या, तर ते स्वरूप देखणं वाटेल का? नाही, ते नकोसं वाटेल. पण माझा परमात्मा लाखो वर्षापूर्वीही तसाच होता, आजही तसाच आहे आणि अजून करोडो वर्षे होऊन जातील तरी सुद्धा कसा राहणार आहे? तो तसा आहे. कारण की तो सत्य आहे. जीवन में सब कुछ बदल जाता है, लेकिन सच्चाई जीवन की कभी भी नहीं बदलती. क्योंकि हमारे जीवन में सब चीज़ें जाने वाली है, लेकिन सच्चाई कभी नहीं जाती. इसलिए याद रखना, पूरी दुनिया में जो सबसे बड़ा झूठ बोलने वाला होगा ना, पूरी दुनिया में सबसे बड़ा झूठा जो होगा ना, अगर उसके साथ कोई दूसरा झूठ बोलेगा तो उसे अच्छा कभी नहीं लगेगा. वो झूठ बोलने वाला भी चाहेगा कि मैं सबसे झूठ बोलूं, लेकिन दुनिया ने मेरे साथ कैसा बोलना चाहिए? सच ही बोलना चाहिए. खरं बोललं पाहिजे. लबाडाला खोटं आवडत, खोटं करायला आवडतं, पण दुसऱ्यांनी माझ्याशी खोटं बोलावं हे त्याला आवडत. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की सत्य माणसाला आवडत असतं आणि भगवंताचं स्वरूप आहे सत्य, जे कधीच कोणत्याही स्थितीमध्ये बदलत नाही. आज महाराज परिस्थिती एवढी वाईट आहे, लोकांच्या रामराममध्ये सुद्धा खूप फरक पडून जातो. खूप समजा एक मिडल क्लास असेल, ठीकठाक असेल सगळं, तर त्याच्या रामराममध्ये बघा, रामराम आता नाही, आता काय करतात? हाय. पहिले लोक मेल्यावर हाय करायचे, आता रात्रंदिवस काय करतात? हाय. मला बरेच लोक म्हणतात, महाराज तुम्ही व्हॉट्सॲपला हाय म्हणता, हाय मग हाय टाका. म्हणता मी हाय होईल टाकत, मी राधे राधे टाकेल. हाय होई आमच्याकडे नाही आहे. पण ते हाय हाय जे आपण करतो, पण गरीब व्यक्ती असेल, मिडल क्लास असेल, तर तो सुद्धा रामराम राधे राधे बोलताना किती प्रेमाने बोलतो. आणि तो जर अचानक एकदम श्रीमंत झाला तर त्याच्या रामराममध्ये सुद्धा बघा असा तिखटपणा असतो. सोलापुरी कोल्हापुरी काय म्हणतात ते रामराम, जसं की याला जर रामराम नाही बोलू हा कापून टाकेल आपल्याला, असा रामराम असतो. एवढा परिस्थिती अनुसार लोकांचा स्वभाव, परिस्थिती अनुसार लोकांचं स्वरूप, परिस्थिती अनुसार लोकांचं मन, परिस्थिती अनुसार लोकांचं वागणं बदलतं. म्हणजे ते खरं नाही आहे. पण भगवंताचा स्वभाव लाखो वर्षापूर्वी सुद्धा तसा होता, आजही तसा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तसाच राहणार आहे. म्हणून तो सत स्वरूप आहे, म्हणून तो सत आहे. दुसरं त्याचं